नमस्कार, मी संदीप कोर्टीकर, महान्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण भेटणार आहोत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांना। वेगवेगळ्या पातळ्यांवर कृषी विषयक घडामोडींची यावेळेला आपल्याला चर्चा करायची आहे सरांशी। तर आत्ताचा आपत्कालीन भाग आणि पूर्ण अतिवृष्टी, अवकाळी वृष्टी अशामुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे, तर या सगळ्यांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं सरकारने ठरवलेलं आहे? आपण बघितलं असेल की गेल्या काही वर्षांच्या पासून सतत पर्यावरणामध्ये जे काही बदल झाले त्यामुळे वेळोवेळी चक्रीवादळ असेल, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, सारखा पाऊस असेल, यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे आणि आपण बघितलं असेल की NDRFच्या पेक्षाही जास्तीचे निकष धरून राज्य सरकारने शेतकरी बांधवांना मदत देण्याचं काम केलेलं आहे। शेतकरी बांधवांचं झालेलं नुकसान हे न भरून येणारं आहे, परंतु अशा विपरीत परिस्थितीमध्ये त्याला एक खारीचा वाटा दिलासा देण्याचं काम वेळोवेळी सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे। सर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRPची किंमत जी टप्प्याने देण्याची योजना आहे, तर त्याच्या मागचं काय कारण आहे नेमकं? टप्प्याने देण्याची योजना नाही, आपली मागणी अशी आहे की FRP प्रमाणे जे काही दर निश्चित केले जातात, एक रकमी रक्कम ही शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि या संदर्भामध्ये मंत्रिमंडळ पातळीवर चर्चा विनिमय सुरू आहे। सर, केंद्र पातळीवरून विमा कंपन्यांना बऱ्यापैकी वेसण घालण्यात आली, राज्य सरकारनं आपल्या परीनं या विषयाला कसं हाताळलं? आत्ताच्या घडीला जे काही प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे निकष नियम आहेत ते सर्व केंद्र शासनाच्या आधिपत्याखालील आहेत। शेतकरी हिताच्या अनेक सुधारणा त्यामध्ये करणं अपेक्षित आहे। या संदर्भामध्ये राज्य सरकारकडनं सारखा केंद्राशी संपर्क केला जातोय, संवाद साधला जातोय, पत्रव्यवहार केला गेलेला आहे आणि म्हणून अपेक्षा आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे केंद्र सरकार या नियमांमध्ये काही अपेक्षित बदल त्या ठिकाणी करेल। मला वाटतं की अस्तित्वातले आत्ताचे जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करून शेतकरी बांधवांना त्यांचं नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल त्या दृष्टिकोनातून कृषी विभाग आणि महाराष्ट्र सरकार काम करत आहे। सर, वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमधनं अनेक स्वरूपाचं संशोधन केलं जातं। अतिवृष्टी आणि गारपीट तर ह्या किंवा तत्सम नैसर्गिक ज्या आपत्ती आहेत त्यांच्या बाबतचं काही पूर्ण असं संशोधन की त्याचा प्रतिबंधात्मक काय करता येईल सरकारला, तर असं काही संशोधन झालंय का? पर्यावरणामध्ये जे काही बदल होत आहेत जगाच्या समोर मला वाटतं की एक नवीन आव्हान आहे आणि अशा या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये शेती क्षेत्रामध्येही काय काय बदल आपल्याला करावे लागतील या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पातळीवरनं चर्चा चालू आहे, संशोधन चालू आहे। या पार्श्वभूमीवर क्रॉपिंग पॅटर्न काही आपण बदल करू शकतो का, बियाण्यामध्ये काय बदल आपल्याला करावे लागतील, संरक्षित शेती आपल्याला कशी करावी लागेल, काही आता उदाहरणार्थ आता मागच्याच आठवड्यामध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचं, आंब्याचं असेल, इतरही पिकांचं, कांदे असतील, इतरही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये या पिकांना संरक्षण आपण कशा पद्धतीने देऊ शकतो, संरक्षित शेती कशी करू शकतो, त्याही दृष्टिकोनातून विचार विनिमय आणि संशोधन चालू आहे। मला वाटतं की लवकरच या संदर्भामध्ये एक प्रारूप तयार करून शेतकरी बांधवांच्या हितासाठी त्याला शासन पातळीवरही सपोर्ट कसा करता येईल त्याचाही कृषी विभाग विचार करतो आहे। पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपण जो प्रश्न विचारला होता, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शेतकरी बांधवांनी 34 लाख इंटिमेशन विमा कंपन्यांना दिले। मी जसं बोललो की अस्तित्वातले जे काही नियम आहेत यापूर्वी ऑनलाईनच तक्रार देणं अपेक्षित होतं, परंतु त्याच्यामध्येच जे काही नियम आहेत ऑफलाईन पण तुम्ही तहसील कार्यालय असेल, तुमचं कृषी कार्यालय असेल, ज्या बँकेतनं शेतकरी बांधवांनी विमा घेतलाय त्या ठिकाणी जरी लेखी हार्ड कॉपीवर जरी कळवलं तरी नियमाप्रमाणे ते ग्राह्य धरणं आणि
त्याचं पाहणी करून पंचनामे करून त्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देणं हे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे. त्या नियमाच्या आधारे महाराष्ट्रामध्ये 34 लाखपेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी इंटिमेशन दिले आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणात पहिल्या इंटिमेशनच्या पातळीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानच्या पोटी भरपाई विमा कंपन्यांकडनं शेतकरी बांधवांना देणं आम्ही बंधनकारक केलेलं आहे. सर, आताचं जे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे तर याबाबतचे जे पंचनामे असतात, कृषी पंचनामे, तर याबाबत काही अधिकारी, राज्य सरकारचे काही अधिकारी असंवेदनशील असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत काय आपली भूमिका आहे? नुकसान झाल्याच्या नंतर पंचनामे करण्याची जबाबदारी कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास म्हणजे क्षेत्रीय जे कर्मचारी असतात, कृषी सेवक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असतील, यांच्या संयुक्त विद्यमाने पंचनामे केले जातात. वरिष्ठ पातळीवरनं आदेश आल्याच्या नंतर ताबडतोबीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणं अपेक्षित आहे आणि बऱ्यापैकी हे काम संपन्न केलं जात आहे. आता काही ठिकाणी, आता उदाहरणार्थ मी द्राक्षाचं जे नुकसान बोललो की पाऊस पडल्याच्या नंतर कदाचित 2-5 दिवसाच्या नंतर त्याचे परिणाम दिसून येतात, द्राक्षांना क्रॅकिंग झालं. तर वस्तुस्थिती आहे की त्याप्रमाणे पंचनामे त्या ठिकाणी केले गेले पाहिजे. आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे. अगदी कुठे बोटावर मोजणाऱ्या घटना जर झाल्या असतील तर त्याची नोंद घेतली जाते आणि त्याप्रमाणे कार्यवाही केली जाते. सर, शेतीमध्ये जे नुकसान झालेलं आहे तर तो शेतमाल जो आपण निर्यातक्षम करणार होतो पण आता तो अस्तित्वात नाही, तर हे अनुशेष कसा भरून काढणार राज्य सरकार आणि शेतमालचं निर्यात वाढवण्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार? आपण बघितलं असेल की कृषी विभागामध्ये आम्ही छोटे छोटे जे काही बदल करायला घेतलेले आहेत त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांनी निर्यातक्षम दर्जेदार उत्पादन कसं घ्यावं, कोणत्या कोणत्या वाणांना कोणत्या कोणत्या देशांमध्ये मागणी आहे, त्यांचे नियम काय आहेत, निकष काय आहेत आणि त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणं, शेतकरी बांधवांना ट्रेनिंग देणं, यासाठी जिल्हा पातळीवर एक स्वतंत्र विंग टास्क फोर्स आम्ही तयार केलेला आहे. ॲपेडाचं सहकार्य घेऊन जास्तीत जास्त आपला महाराष्ट्राचा कृषी माल निर्यात कसा होईल की ज्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 2 पैसे जास्तीचे मिळतील. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांचे जी थीम आहे, विकेल ते पिकेल, ज्या वाणांना बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे तो माल शेतकरी बांधवांनी पिकवावा. मग छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या मालाचं स्वच्छता करणं, ग्रेडिंग करणं, पॅकिंग करणं, त्याच्यावर प्रक्रिया करणं, यासाठी सुद्धा आम्ही शासन पातळीवरनं अंडर वन रूफ शासनाच्या सर्व योजना राबवायला त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि मला वाटतं की येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच या कामाला मोठ्या प्रमाणात चालना दिली जाईल. महाराष्ट्र यापूर्वी सुद्धा भाजीपाला असेल, फळं असेल, याच्यामध्ये देश पातळीवर 1 क्रमांकाचं राज्य आहे आणि भविष्यामध्येही ते राहील या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे. सर, केंद्र सरकारनं सहकार मंत्रालय प्रस्थापित करून एक 4था सुभा निर्माण केला आहे, तर केंद्राचे कोणते असे कायदे आहेत की जे आपल्याला त्रासदायक ठरतात राज्यांना आणि त्यामुळं पूर्ण सहकार चळवळीच्या विकासाला गतीला खीळ बसते? मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय सहकार मंत्री महोदय किंवा त्यांचा विभाग आपल्याला सविस्तर माहिती देऊ शकेल. परंतु आपण बघितलं असेल की खऱ्या अर्थाने सहकारीची ही चळवळ आपल्या महाराष्ट्रापासून देश पातळीवर सुरू झालेली आहे. एकेकाळी अतिशय पवित्र असलेलं हे कार्य अनेक चांगल्या महानुभावांनी, आपण जे बोलतो की त्याचा झालेला फायदा, एक खारीचा वाटा प्रत्येक त्या क्षेत्राशी संबंधित असल्यापर्यंत गेला पाहिजे आणि त्या भावनेतनं ही सहकार चळवळ महाराष्ट्रामध्ये रुजली, नवे मोठ्या प्रमाणात वाढली. काही ठिकाणी अतिशय शुद्ध भावनेतनं आजही कार्य केलं जात आहे आणि अतिशय यशस्वीरित्या या संस्था प्रगतीपथावर आहेत. काही ठिकाणी मुठभर लोकांनी व्यक्तिगत स्वार्थाच्यासाठी या मूळ हेतूला गालबोट लावलं
आणि मोठ्या प्रमाणात संस्था नुकसानीत पण गेल्या, काही लोक पण पावले, ही पण वस्तुस्थिती आहे. मला वाटतं की याला पाठबळ देणं निश्चितपणे आवश्यक आहे. जिथपर्यंत कृषी विभागाचा विषय आहे तर सहकाराचंच हेच मॉडेल त्याला कायद्यामध्ये रूपांतरित करून कंपनी मॉडेलमध्ये आणण्यात आलेलं आहे. आणि मग गट शेती असेल, फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील, महिला शेतकऱ्यांचे बचत गट असतील, या माध्यमातून त्यांना सक्षमीकरण करणं, त्यांना पाठबळ देणं, वेगवेगळ्या योजनांचा लाभ तळागाळातल्या शेतकऱ्या बांधवांच्या पर्यंत कसा जाईल त्या दृष्टिकोनातून नियोजन केलं जात आहे. सर, या वेळेला पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे, तर रब्बी हंगामाचं उत्पादकता वाढ जी आहे पिकांची, तर त्याबाबत काही प्रयत्न झालेत? आपण बघितलं असेल की यापूर्वीच्या काळामध्ये खरीप हंगामाचं महाराष्ट्रव्यापी नियोजन केलं जात होतं. परंतु मला सांगायला आनंद होईल की चालू वर्षाच्या पासून रब्बी हंगामाचंही महाराष्ट्रव्यापी नियोजन कृषी विभागाने केलेलं आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्रव्यापी पुण्याला आमची दिवसभराची बैठक संपन्न झाली. ज्या पद्धतीने पाण्याचा उपलब्धता बऱ्यापैकी आहे, हवामानाचे जे काही अंदाज आहेत त्या सर्व गोष्टींची बाब लक्षात घेऊन कोणत्या पिकांच्या वाणांवर आपण गेलो पाहिजे, त्याच्यासाठी किती बियाणं लागणार आहे, त्याच्यासाठी किती रासायनिक खतांची आवश्यकता पडणार आहे, याचं सर्व प्रारूप तयार करून त्याचा आराखडा तयार करून त्याचा अंमलबजावणी केली जाते आहे. सर, काळ बदलतो आहे असं म्हणतात, समय करवट बदलत आहे, तसं आता सुशिक्षित वर्गामध्ये पण, युवकांमध्ये पण शेतीकडे वळण्याची दृष्टी विकसित झाली आहे. तर या विकसित दृष्टीला आणखीन आयाम देण्यासाठी राज्य सरकार काही करणार आहे? मला वाटतं की राज्य सरकारची तर ही जबाबदारी आहेच की शेतकरी बांधवांना न्याय देणं, त्यांच्या कष्टाला, त्याच्या घामाला दाम कसा मिळवून देता येईल. परंतु त्याच्यासोबतच महत्वाची गोष्ट आहे की शेतकरी बांधवांना प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त करून द्यावी लागणार आहे, त्याला एक मान सन्मान मिळवून द्यावा लागणार आहे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना, समाजाला विनंती आवाहन आहे की जिथे जिथे आपल्याला संधी उपलब्ध होईल शेतकरी बांधवांच्या प्रती आपण आदर व्यक्त करा, त्याच्या कष्टाप्रती आपण आदर व्यक्त करता, आणि जेव्हा केव्हा संधी उपलब्ध होईल तर त्याच्या कष्टाला, त्याच्या घामाला न्याय देण्याचं काम आपण करावं, अशी माझी विनंती आवाहन आहे. सर, एका अविद्येने सर्व गोंधळ झाला, अशा पद्धतीचं एक विधान आपल्याला माहितीच आहे महात्मा फुलेंचं. तर शेतकऱ्याला पूर्ण नुकसान भरपाई देणं किंवा माफी करणं, त्याची कर्जमाफी करणं, अशा प्रकारच्या ते उपाय काळानुसार गरजेचे आहेत, राज्य सरकार ते ठरवतच. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन त्यांना गाव पातळीवर, त्यांना तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर प्रशिक्षणाची काही सुविधा आपण निर्माण केली आहे का? बरोबर आहे की गेल्या अनेक वर्षांच्या पासनं मग काही नैसर्गिक परिस्थिती असेल, काही आपत्त्या असतील, आपण बघितलं असेल की कधी जेव्हा पावसाची गरज असते पाऊस पडत नाही, नको तेव्हा पाऊस पडतो, गारपीट होते, रोगराई येते, आणि या सर्व दुष्टचक्रातनं जर शेतकऱ्यांचं पीक वाचलं तर त्याला दुर्दैवाने भाव मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या दुष्टचक्रातनं काढण्याच्या दृष्टिकोनातनं राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, वेळोवेळीची जी सरकार असतील ते त्यांच्या परीने कार्य करण्याचा प्रयत्न करतात. मला नम्रतेने सांगायचं आहे की करोनाचं आर्थिक संकट असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने माननीय महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून पहिला टप्पा महाराष्ट्रातील 31 लाख शेतकरी बांधवांचे 21,000 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम शेतकरी बांधवांना हेलपाटे न मारता हे काम पूर्ण केलेलं आहे. निश्चितपणे मग 2 लाखाच्या वरचे थकीत पीक कर्जाचा विषय असेल किंवा रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या संदर्भातला विषय असेल, मला वाटतं की महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारली की त्याही संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल. आपण बघितलं असेल की डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून यापूर्वी 1 लाख रुपयापर्यंतचं रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 0% व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हायचं. चालू वर्षाच्या पासून ही 1 लाखाची मर्यादा 3 लाखावर नेण्यात आलेली आहे.
याचा अर्थ असा आहे की 3 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांनी जर वेळेत विहित मुदतीत जर त्याची कर्जफेड केली तर त्यांना ते 0% व्याज दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. अशा एकूण अनेक चांगले निर्णय शेतकरी बांधवांच्या हिताचे सरकार त्या ठिकाणी घेत आहे, त्याची अंमलबजावणी करत आहे आणि आणखी काही धाडसी निर्णय येणाऱ्या काळामध्ये सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी करेल. सर, 0% कर्जाचा आता आपण सांगितला संदर्भ, त्या नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की केंद्र सरकारनं याबाबतचा जो निधी राज्याकडे वर्ग करणं अपेक्षित आहे तो मिळत नाही. असं अगदी PDCC बँकांच्या जिल्हा बँकांच्या ह्याच्यातच ठरलेली गोष्ट आहे. तर त्यामुळे त्यांना खूप अडचणी निर्माण होत आहेत की ते 0% व्याजदर त्यांना काही टक्के आकारावे लागत आहे. नाही, समजा त्या वर्षाला ते जे काही व्याज आहे ते जर शेतकरी बांधवांकडनं त्याने आकारणी केली असेल तर पुढच्या टप्प्यामध्ये तो निधी तसा प्राप्त झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर तो वर्ग केला जातो. होऊ शकतं 2-4 महिने पुढे पाठीमागे होत असेल, परंतु मला असं वाटतं की याचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घेतला पाहिजे अशी मी विनंती आवाहन करेन. एकीकडे आपण पीक पाहणे अशा पद्धतीचे उपक्रम पण केले जातात, पण दुसरीकडे पीक पैसेवारी काढण्याची जी पद्धत आहे ती पारंपरिक अगदी इंग्रजकालीन आहे. तर या मूलभूत सुधारणा कधी होणार? निश्चितपणे पीक पाहणीच्या माध्यमातून जी वस्तुस्थिती आहे की किती क्षेत्रामध्ये कोणतं पीक आहे, शेतकरी बांधवांच्या इथे हिताचं होणार आहे की मग मी कोणत्या पिकावर गेलो पाहिजे. खऱ्या अर्थाने तर देशव्यापी हा निर्णय करण्याची आवश्यकता आहे. मग आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारचं पीक किती घेतलं जात आहे, मग मी कोणत्या पिकावर गेलो पाहिजे याचा निर्णय शेतकरी बांधव करू शकतील. सरकारला सुद्धा किती पीक बाजारामध्ये येणार आहे, कोणते वाण येणार आहेत, त्या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन करण्यालाही या माध्यमातून सपोर्ट होणार आहे. ठीक आहे, ही सुरुवात आहे. जसं टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये तांत्रिक टेक्नॉलॉजीचा आणखी जास्ती वापर केला जाईल तर याचा काही चुका असतील त्याही दुरुस्त केल्या जातील आणि मला वाटतं की त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा शेतकरी बांधवांनाही आणि नियोजनाच्याही दृष्टिकोनातून शासनालाही त्याचा उपयोग होणार आहे. त्याच्यासोबतच आपण दुसरा मुद्दा काय विचारला? पीक पैसेवारीची इंग्रज. मला वाटतं की जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून खऱ्या अर्थाने ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे वेळ वाया न जाता ताबडतोबीने त्याला एकतर तांत्रिक सल्ला दिला गेला पाहिजे, त्याच्यासोबतच ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला तातडीने मदत पण मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचाही कृषी विभाग विचार करतो. सर, अत्यंत कार्यबाहुल्य असतानाही आपण आम्हाला महान्यूज मराठीला दिलेल्या वेळेबद्दल आपले आभारी आहे. धन्यवाद सर. आभारी आहे.